आणि सभागृहामध्ये गोंधळ घालणारे प्रकाश पोहरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पण सभागृहाच्या बाहेर येताच त्यांनी प्रचंड गोंधळ घातला। पोलिसांशी ते अत्यंत अरेरावीने बोलत होते। लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी हे अधिवेशन सुरू आहे असा आरोप पोहरे करत होते। तुम्हाला लल्लू पंजू वाटतोय का साहेब? मला फक्त आपलं कॅम्पसच्या विनंती हे बघा काय झालंय गेले लोकांचा या सभागृहाचा जो वेळ वगैरे वाया गमावतायत। आयडेंटिटी कार्ड दाखवा, प्रेसचं दाखवा। प्रकाश पोहरे नाव टाका, सगळं तुम्हाला मिळेल। नाही पण ते विधान भवनचं दाखवा ना प्लीज। ते आहे माझ्याकडे। तुम्हाला काय वाटतं काय मी काय चोरासारखं आलो इथे? आपण असं म्हणू नुसतं चाललाय, तमाशा चाललाय। चला का मग एक मिनिट चला अध्यक्षकडे चाललाय तुम्हाला। मला अध्यक्षांची वेळ घ्यायची आहे। हे सगळं ठरवून मधून गेल्या जात आहे। 200% ठरवून घेऊन लोकांचा वेळ गमवायचा, विदर्भाचा वेळ गमवायचा, लोकांना त्रास द्यायचा, पैसा बर्बाद करायचा। चला अध्यक्षांचं मला वेळ घ्यायची। राजू, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? 3 दिवसापासून मराठा आरक्षणावरती जी आहे ती चर्चा सुरू आहे आणि आज सुद्धा चर्चा सुरू असताना पाहतो आपण प्रकाश पोहरे जे पत्रकार आहेत यांनी पत्रकार गॅलरीमध्ये येऊन जे आहे ते जी काही चाललेली चर्चा आहे ती ताबडतोब बंद करा आणि विदर्भाच्या विषयावरती जी आहे ती चर्चा करा अशा प्रकारची मागणी घेतली। गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। आशिष शेलार यांनी जो आहे तो तीव्र आक्षेप घेतल्यानंतर सुरक्षा रक्षक आले आणि प्रकाश पोहरे यांना ताब्यात घेतलेला आहे। पाहतो आपण सभा गॅलरीमधून खाली येताना सुद्धा जो काही मीडिया स्टँड आहे तिथे सुद्धा आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, डीसीपी सुद्धा पोहोचलेले आहेत आणि प्रकाश पोहरे यांना ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर जे आहे ते संपूर्ण यंत्रणा आपल्याला फिरलेली पाहायला मिळते। कारण काल पाहतो आपण संस्थेमध्ये जो प्रकार घडला त्याच पार्श्वभूमीवरती आज महाराष्ट्र विधिमंडळात सुद्धा जे आहे ते सुरक्षा टाईट केलेली होती। मात्र पत्रकारांकडून असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे जो आहे आणखी हा प्रश्न समोर आलेला आहे। त्यामुळे आता याच्यावरती काही गुन्हे दाखल करतात की आणखी काही कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।